कमरेला गावठी कट्टा लावून वावरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात असलेल्या हॉटेल निसर्ग येथे ही कारवाई करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, रवींद्र कर्डिले, मयूर दीपक गायकवाड, विशाल अण्णासाहेब तनपुरे, संतोष खैरे यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केले। सदर पथक अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास वाटेफळ शिवारातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी एका इसमाकडे गावठी कट्टा आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। ही माहिती मिळताच या पथकाने तातडीने तिथे धाव घेत शहाजी निवृत्ती जाधव वय 39 राहणार राजेगाव तालुका केज जिल्हा बीड हल्ली राहणार हॉटेल निसर्ग वाटेफळ तालुका नगर यास ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा 3 जिवंत काडतुसे सापडली। पथकाने ती जप्त करत त्याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।